ब्रह्मरस आवडी हरिनामाचा खिचडी काला प्रेमी मोहिला साधने तुका म्हणे गोड लागे तुका म्हणे गोड लागे तो हे मागे रसना हरिनामाचा खिचडी काला प्रेमी मोहिला साधने विठाला 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 महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करु प्रथम नमन पाण्डुरङ्गा करु प्रथम नमन पाण्डुरङ्गा करु प्रथम नमन पाण्डुरङ्गा करु प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका त्यांच्या कृपादाने दुसरे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास दुका प्रथम नमन करू गणनाथ उमाशंकराची या सुता चरणावरी ठेवणे माता साष्टांगी आता दंडवत दुसरी बंधू शारजा जे चतुर्नानाचे आत्मजा वाक सिद्धी पाविजे सहजा तिच्या चरण ओझा दंडवत आता बंधू देव ब्राह्मण जयांचे ने पुण्य पावन प्रसन्न होवणे श्रोते जन तया नमन माझे दंडवत आता बंधू साधू सज्जन रात्रंदिवस हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारिता जन तया नमन माझे दंडवत आता नमो रंग भूमिका कीर्तनी उभी होती लोका ताल मृदुंग शोते देखा तया नमन माझे दंडवत ऐसे नमन करुणे सकळा बालक बोले पोपड्या बोला अज्ञान म्हणून आपुळ्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठाला 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 विठ्ठल अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्बुजते जस्फुरदिक् प्रदेशं विदेन्द्रादिदेव सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्ते भजे ज्ञानदेव ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा
शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दाबाव्या सुबटा वचनैका कमळापती माझी रंकांची विनंती कर जोडितो पथे काळी आपण असावे जवली आता हेची जेऊ सवे घेऊ शिदोरी हरे नामाचा खिचडी काला प्रेमी मोहिला साधने विठाला 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 प्रस्तुत प्राप्यस्थली प्राप्य प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगदबंध जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबराया यांचा काळ्या ह्या प्रकरणातील आध्यात्मिक जीवनाचं महत्व सांगणारा अतिशय सुंदर अभंग आहे. विठाल विठाल विठाला 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 अभंगाचा अगदी साधा सरळ सोपा आपण अर्थ पाहूया. तुकोबराया अभंगातून सांगतात की आता हेची जीव आता म्हणजे एखादी क्रिया घडून गेली असेल त्यानंतर बोलतो आपण आता. तर आता आपण ह्याची जेवू आता आपण हेच जेवायचंय की जेवण याचा या ठिकाणी अर्थ जेवण असं घ्यायचं नाहीये. हे आध्यात्मिक जेवण आहे. भगवान श्रीकृष्णाने त्यांच्या सवंगड्यांना सांगितलेलं आहे हे जेवण नाही तर कुठलं जेवण आहे हरिनामाचं जेवण. तुम्ही आता असं जेवण करा की त्याची शिदोरी तुम्हाला तुमच्या पुढच्या आयुष्यामध्ये घेऊन जाता येईल. आता हेची जेवू सवे घेऊ शिदोरी. मग ती शिदोरी कुठली आहे तर हरिनामाचा शिदोरी कुठली आहे तर हरिनामाचा खिचडी काला. हरिनाम रूपी जी काही शिदोरी आहे प्रेमे मोहिला साधने तो भगवंताच्या नामामध्ये प्रेम आल्यामुळे आपल्यात उत्पन्न झालाय तो हरिनामाचा खिचडी काला आपण सेवन करायचंय. पण तो सेवन कसा करायचा असा खायचंय का हा कसा चवी चवी घेऊ घास चवी चवीने खायचा. आणि त्याच्यामुळे काय होईल तर ब्रह्मरस आवडी. ज्या प्रकारे ब्रह्मरस आपण आवडीने खातो. तुम्ही कधी खाल्लाय का ब्रह्मरस? आमच्या वाडीवरती आहे. तुमच्याकडे आहे का ब्रह्मरस दुकानामध्ये? नाही विकत मिळत त्या पट्ट्यामध्ये आहे. कधी खाल्लाय का? तर तो ब्रह्मरस तुम्हाला फक्त हरिनामाच्या काल्यात मिळेल. तर चवी चवी घेऊ घास ब्रह्मरस आवडी. बरं काय झालंय की तो तुकोबारा म्हणतात की तो ब्रह्मरस एवढा गोड आहे की त्याला काय वाटतंय तो मागे रसना. रसना म्हणजे काय जीभ आपली वाचा ही सारखी मागते की तो हरिनामाचा जो खिचडी आहे तो मला तुम्ही द्या तो मला तुम्ही द्या. असा ह्या अभंगाचा अगदी साधा सरळ सोपा आपला अर्थ बघता येईल. विठाल विठाल विठाला 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 विठाला. हो साधा सरळ आपण अर्थ पाहिलेला आहे. आता आपल्याला पर्याय देणं पण गरजेचं आहे की आजचं कार्य का म्हणजे निमित्त काय आजच्या कार्याचं निमित्त काय. तर निमित्त असं आहे की ह्या भेरव गावामध्ये सातत्याने अखंड चाललेला हरिनाम सप्ताह वर्ष 46वं वर्ष आहे बरोबर की नाही. आणि मला वाटतं हा सप्ताह आपणच चालू केलेला सप्ताह आहे. या गावामध्ये या गावातल्या जुन्या लोकांचं प्रेम आप्पांचं प्रेम आणि 46 वर्षापूर्वी हा सप्ताह चालू केला आणि आज तायगत तो असाच चालू आहे. बरं असाच चालू नाहीये तर कसं आहे एक एक पाऊल तो पुढे टाकत चाललेला आहे. गावामध्ये माळकरी मंडळी कमी असतील परंतु प्रेम जे आहे हे प्रेम अलौकिक प्रेम आहे. तुम्ही भेरगावामध्ये कधी पण तुम्ही या सप्त्याला आलात ते विशेष करून तुम्ही एंट्री केल्यापासून इथपर्यंत तुम्ही कुठल्याही घरात जा काही मागा काही करा एवढं लोकांचं प्रेम आहे. आणि त्या प्रेमाच्यामुळे त्यांच्या प्रेमाचं
त्यांचं प्रेम कसं आहे असं दाखवण्याकरता हा अभंग घेतला असं म्हणलं तरी काही वावगं ठरणार नाही. त्यांचं प्रेम जसं समाजावरती आहे तसं त्यांच्या प्रेमाचं उत्तर देण्याकरता हा अभंग घेतला असं तरी म्हणलं तरी काही हरकत नाही. विठाल विठाल विठाला 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 विठाला. अभंगाचा थोडासा आता आपण वेळ कमी आपल्याकडे विस्तृत अर्थ पाहूया. तुकोबारे म्हणतात की आता हेची जेव. जेवू बोलला म्हणजे आपल्याला काय येतं पहिल्या मनामध्ये? जेवू बोलला म्हणजे पहिला जेवण. ते जाऊ द्या, कुठलाही कार्यक्रम असेल तर पहिली तयारी कसली, यादी कसली असते? पहिली पहिली यादी कसली असते? कीर्तनकार शेवटला, पहिले पंक्तीवाले खरं बोला आहे की नाही? सप्ताहातला पहिली तयारी कसली असते? पंगतवाले नक्की झाले की मग कीर्तनकार. म्हणजे पहिली आचारी कोण आहेत? आचारी. तेल डबा कोण देणार आहे? साखर कुणाकडनं आहे? गुल कुणाकडनं आहे? बरोबर की नाही? म्हणजे पहिली तयारी कसली आपली असते? जेवणाची. बरोबर की नाही? परंतु या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारांना हे जेवण अपेक्षित नाहीये. तुकोबारांना जेवण जे हवंय ते तुकोबारांचा अर्थ वेगळा आहे की आता हेची जेव. भगवान श्रीकृष्ण आणि गोपाळ ज्यावेळेस काला खायला बसले त्यावेळेस भगवंताने साक्षात त्या गोपाळांना सांगितले की आता आपण हा काला सेवन नाही करायचा, कुठला मिक्स केलेला काळा. याचा अर्थ काय माहितीये का? अनेक गोष्टीचं मिश्रण केलं की त्याला आपण काळा म्हणतो. बरोबर की नाही? अशा अनेक गोष्टी त्यात दही असतं, लाह्या असतं, साखर फुटाणे असतात, आपलं खडीसाखर असते, अनेक गोष्टी त्याच्यामध्ये असतात. हे अनेक गोष्टी एकत्र केल्या की त्याला काळा म्हणतो. हा प्रतिकात्मक काळ आहे. परंतु भगवंत जेव्हा त्या ठिकाणी काला करायला गेले त्यावेळेस अनेक घरात पाणी जास्त झालं, पाणी म्हणून त्यांनी काय केलं, त्या ठिकाणी तो गेला. गेला तर तो बघतो तिकडे काय, ह्याला काय वाटलं माहितीये का की मी काय करतोय, मी पिकाचं रक्षण करतोय आणि त्या ठिकाणी पक्षी येत आहेत, त्यांना मारण्याकरता मला काय हवेत? दगड. देवाची आपल्यावरती कृपा झाली, देवाने आपल्याला काय दगड पाठवले मारण्याकरता. दगड हंडा घेतला, माचावर गेला, घे दगड फेक, घे दगड फेक. त्याचं काम चालू आहे. पक्षी उडायचे. म्हणजे देवाची माझ्यावर एवढं भक्ती मी देवाची करतो, देवाचं माझ्यावर काय प्रेम, त्यांनी दगड मला खास पाठवली. आनंदाला. कशावर बोलतोय मी? नरदेह निदान लागल हाती. झालं करता करता काय, दगड मारला की दगड जायचा पाण्यामध्ये, दगड जायचा पाण्यामध्ये, पक्षी उडून जायचे. हे काम बरसं चालू आहे. असं करता करता दोन दगड त्याची ज्या ठिकाणी होता ना बेजा, बेजा, ते बेजाकर दोन दगड गेली याच्या रस्त्यावरती. बाकी सगळी दगड येणे तिकडे संपवली. दुपारी तिची बायको टोपलीमध्ये भाकरी भाजी घेऊन आली, तिकडून पनीरची भाजी सगळं घेऊन तिकडून आली, भाकरी घेऊन, चपात्या घेऊन, तूप लावून आली. एंट्री केली. बरोबर छोटासा मुलगा आपण आपला पिंटू, त्याला घेऊन आतमध्ये आली. आतमध्ये आली, तिने आवाज दिला, ओ या आता, या दुपारी 1 वाजता जेवायला या. हा उतरला खाली. म्हटलं चला जेवू आपण. जेवायला आला. मुलांनी एंट्री केल्या केल्या मुलांनी काय बघितलं, अरे दोन दगड मस्त आहेत, आपल्याला कशाला? खाली पोरं खेळतात काय? आम्ही लय खेळायचो गोट्या, अशी भरायचे आमचे बरण्या. आता कोण गोट्या खेळते? म्हणलं ह्या बरेच गोट्या खेळला. त्यांनी दोन घेतल्या, तो आपला खेळतो तिकडे कोपऱ्यामध्ये. ह्याची आई इकडे आली, दोघं जेवले. संध्याकाळी 5 परत हेने तिथे कुठे बांधाचं पाणी काढ, हे पाणी काढ, साफसफाई कर, भाजी गोळा केली आणि ही घरी निघून गेली. जाताना पिंट्याला घेऊन पण गेली, पण त्या 2 गोट्या त्यांनी काय केल्या, खिच्यात ठेवल्या, निघून गेली. पुढे तुम्ही ऐकाव. घरी गेली तर घरी अत्यंत गरिबी, घरी खायला काय नाही, अन्न नाही, काय नाही, काय नाही. आता बोल काय करायचं. तिने बघितले तर त्या पोराने 2 गोटे आणले ना, त्यावर गोड बोल. वास्तविक ते काय होते, हिरे होते, हिरे हिरे. याचे पैसे किती येतील? वाण्याने एका जे हिरे पारखेला बोलवलं. हिरे पारीख म्हणला विषय काढू नका म्हणले तुम्ही याचा. त्या बाईला म्हणले तुला हवं तेवढं सामान तू घेऊन जा, तुला उद्या येऊन भेटतो म्हणले मी. मग ती काय, तिने गोणच भरली सामानाचे वगैरे, तांदूळ हेन तेम समजा सगळा सामान भरला, गाडी करून घरी गेली सामान घेऊन.
सकाळी हा व्यापारी घरी पोहोचला. ते म्हणले किती पैसे झाले? 50 लाख रुपये. 2 हिऱ्यांचे. अहो हिरेच ते, हिरे माणिक मोती. ही म्हटली बरं झालं, अण्णाने 54 लाखाचं घर बांधलंय. तेव्हा एवढा खर्च यायचा नाही. तिने 10 लाख रुपये खर्च केले, बिल्डिंग तयार केली, खाली गाडी टकाटक उभा केली. बरं काय झालं, शेती पीक खूप वाढलेलं. पूर्वी लोक महिनाभर घरी यायची नाही. आता मुंबईला गेलेला माणूस संध्याकाळी झोपायला कुठे येतो? जेवायला घरी. तेव्हा शेतावर गेलेला माणूस घरी यायचं नाही. हा महिन्याने घरी आला. घरी येऊन बघतो तर काय, अरे बडा मोठा टोळ जंग, बिल्डिंग, खाली गाडी, सगळं टकाटक मध्ये. काय झालं कसं काय? तिला म्हणलं काय कुठं चोरी केलीस काय, डाका टाकलास काय, प्रकार आहे तरी काय? अहो काय नाही, काय एवढे पैसे आले कुठं? म्हणलं ऐका तुम्ही तर खरे. त्याला बसवला, त्याला जरा दूध कॉफी दिली. अहो म्हणलं काय नाही, मी शेतावर आलेली ना महिन्याभरापूर्वी, तेव्हा तिथनं पिंटूने आपल्या 2 गोट्या आणल्या. ते गोटे निघाले हिरे. मग म्हणले सोनाराने आपल्याला 50 लाख रुपये दिले. एवढा तो ऐकला आणि हा गडी बेशुद्ध पडला. का बेशुद्ध पडला? ह्या बहादराने अख्खा हांडाभर गोट्या कुठे टाकल्या होत्या? नदीमध्ये. हा बेशुद्ध पडला. काय झालं काय? परत पाणी वगैरे मारलं, परत शुद्धीवरती आला. अगं झालं का? अगं नाही, तू काय बोलूच नको. हा परत बेशुद्ध पडला. नंतर हा आला, म्हणलं बोला. अगं तुला काय सांगू म्हणले मी, त्या 2 गोट्यांची किंमत 50 लाख रुपये आली. माझ्याकडे अख्खे हंडाभर गोट्या होत्या. मग काय केले? झालं काय? म्हणलं अगं प्रकार झाला असा की मला हंडाभर हिरे भेटले होते. मी त्या पक्ष्यांच्या माराच्या नादामध्ये अख्खे हिरे त्या नदीत फेकून दिले. हे म्हणले बघा, मागे झाले ते पाहून का पुढे जामीन आहे, मागचं जाऊ द्या. अहो 50 लाख कमी झाले का? तेव्हा अण्णा तुमच्या आताचे 5 कोटी झाले. हे काय आपल्याला खपणार आहेत का अख्ख्या आयुष्यभर? ह्याच्यामध्ये आपण टाकू पोस्टामध्ये, डबल करू, आपण आयुष्य काढू. 10 लाख टाकू पाहिजे आपण बँकेमध्ये, इंटरेस्टवर आपलं जेवण खाऊन करू. 5 झाले पैसे आपल्याला. मग त्याला पटलं वगैरे आणि म्हणलं हरकत नाही, आपण असं जाऊया. त्याचं मरू द्या, त्याला सांगत नाही, मी तुम्हाला सांगते. नरदेह निदान लागले आधी. अहो आपलं एक श्वास आहे ना, श्वास किती आहे? पृथ्वी मोलाचा एक श्वास आपला आहे, पृथ्वी मोलाचा. देवाने आपल्याला मोजून दिलाय. आपण काय केलं माहितीये काय? आपण त्यांनी दगड फेकले ना, अशी एक करत आपण आपले सगळे श्वास संपवले, आपलं आयुष्य संपवला. पहिला मुलगा व्हायला पाहिजे, मुलगा झाला, अजून एक मुलगी पाहिजे, मुलगी झाली, नाही त्यांचं लग्न होऊ द्या, लग्न झालं, थांबा नातवंड होऊ द्या. अरे कधी तू संपणार तुझं आहे? आपण आस्ती करता आपलं आयुष्य निघून गेलं तरी आपण म्हणतो थांब. म्हणून काय केलंय? नरदेह निदान लागल हाती. हा नरदेह आपल्याला पहिला भेटलाय. हा कशा करता? हरिनामाच्या खिचडी काल्या करता. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, तुम्हाला मी 4 गोष्टी सांगितल्या होत्या. 4 गोष्टी हव्यात हरिनामाचा खिचडी काल्या करण्याकरता. सांगा कुठल्या? विसरलेत ना? एक म्हणजे काय? नरदेह भेटला पाहिजे. 2 नंबर म्हणजे काय? इंद्रिय भेटली पाहिजेत. 3 नंबर म्हणजे काय? आयुष्य पाहिजे. 4 नंबर म्हणजे काय? तर परमार्थ करण्याची आपल्याला आवड पाहिजे. 1 नंबर संपला आपला, नरदेह भेटला आपल्याला. ही सामुग्री सज्ज झाली की आपल्याला हरिनामाचा खिचडी खाला करता येईल. बरोबर आहे? नरदेह भेटला, पण आता काय झालंय की आताला आपल्या इंद्रियही भेटली पाहिजेत. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, तेने जोडशी तू नारायण, नासे जीव पण भवरूप. आपल्याला इंद्रिय भेटली पाहिजे तरच आपल्याला देवाचं नाव घेता येईल. बरोबर की नाही? तोंड नाही, आपण देवाचं नाव आपल्याला घेता येईल का? हरिनाम खिचडी आपल्याला खाता येईल काय? इंद्रिय हात पाय कान सगळं आपल्याला हवंय. येणे मुखे तुझे वर्णी गुण नाम, तेची मज प्रेम देवा, डोळे भरोनिया तुझी मुख, हेची मज सुख, कान भरोनिया ऐकेन तुझी कृती, ते मज विश्रांती, वाहेरंगी टाळे नाचेन उदास, ते देई हातास पाया सुखे, तुका म्हणे माझा सकळ देह भाव, आणि नको ठाव चिंतुयासी, डोळे भरोनिया पायीन तुझे मुख, हेची मज सुख दे. कशा करता? काल आपण दिंडीत नाचलो की नाही? आमचा हात पाय नसते आपल्याला, काय केलं असतं आपण? बरोबर की नाही? तोंड नसतं, तुम्ही काय केलं असतात? तुम्हाला बोलता आलं असतं का रामकृष्ण हरी? डोळे नाही, तुम्ही काय केलं असतात? त्याच्याकरता हरिनाम काला खिचडी सेवन करण्याकरता आपल्याला इंद्रिय सुद्धा हवेत. इंद्रिय नसतील तर आपण काय करू शकत नाही. नंबर 1 चा म्हणजे काय?
नरदेह. नंबर 2 म्हणजे काय? आपल्याला इंद्रिय हवेत. नंबर 3 काय सांगितलंय की आपल्याकडे आयुष्यमान हवंय. का हवंय? आयुष्यमान. क्षणभंगुर नाही बरोबसा. बोला. क्षणभंगूर नाही भरवसा. क्षणभंगुर नाही बरवसा. वारे सावध थोडा माया. वारे सावध सोडा माया. काय न तले गळा पडेल पुढे उचार दोर आहे वळसागा. राम स्मरा. राम राम स्मरा. ओ राम राम स्मरामी. राम स्मरामी. क्षणभंगुर नाही बरवसा. वारे सावध तोडा माया अशा. काही कळे न मग गळा पडेल फासा. पुढे हुशार आहे थोडा आहे ओळखा गा. क्षणभंगुर देवाचा भरोसा नाहीये. म्हणून आपल्याला आयुष्यमान सुद्धा हवंय. आयुष्य नसेल तर आपल्याला समजा एखादा माणूस जन्माला आला आणि लगेच मेला, त्याला हरिनाम खाता येईल काय? त्याच्याकरता आपल्याला आयुष्यमान सुद्धा हवंय. त्याशिवाय आपल्याला हा काला सेवन करता येत नाही. नंबर 4चा आहे की सगळ्या गोष्टी आहेत खऱ्या, पण जर पुण्य हातात नसेल, तिळे तिळे पुण्य साचा पडे तरी ते बहुत जलमान घडे. नाम तुझे जीवासी आतुडे समागम घडे संतांचा. कळलं का? तिळे तिळे पुण्य साचा पडे घडे. विठाल विठाल विठ्ठला 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 हो. तिळे तिळे पुण्य साचा घडे. तिळा तिळा प्रकारे आपला पुण्य संचय वाढत असतो. बरोबर की नाही? हा. तरी ते बहुत जन्मांती गोडे. जन्मोजन्मांतरीची असेल पुण्य सामुग्री तरीच नाम जीवाग्री येईल श्रीरामाची. काय? जन्मोजन्मांतरीची असेल पुण्य सामुग्री तरीच नाम जीवाग्री येईल श्रीरामाचे. मग सांगू सोपं करून अजून. तुम्ही या ठिकाणी आलेत ना, तर लक्ष माझ्याकडे आहे का? तुम्ही लोक सगळे या ठिकाणी आलेले आहेत ना. आपलं काहीतरी पुण्य सामुग्री आहे, त्याशिवाय आपण इथं आलेलो. तिळे तिळे पुण्य साचा तरी तर बहुत जन्मांती जोडे. नाम तुझे जीवासी आतुडे समागम घडी संतांचा. आपलं पुण्य आहे ना, म्हणून आपल्या मुखामध्ये श्रीरामाचं नाम येतंय. त्या वाल्याच्या मुखामध्ये राम राम येत नव्हतं, मग तो मारा मारा म्हणत होता. आपल्या मुखामध्ये राम राम येते, पण आपण काय म्हणायला तयार? आपण म्हणायला आहोत का तयार? बोलाल तुम्ही एकदा? हा, मस्तपैकी बघा. हरी श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय
रामचंद्र की जय गोपाळ कृष्ण महाराज की जय. आवाज का आला नाही? आवाज नाही, फक्त तुम्ही आवाज द्या. प्रभू रामचंद्र की गोपाळ कृष्ण महाराज की. आता पुरुष मंडळी, प्रभू रामचंद्र की गोपाळ कृष्ण महाराज की. पुरुषांचा आवाज. हा, फारशी होती का काल? इथनं सुरुवात आहे. बारशी होती तर सोडेल, नसेल तर कुठनं सोडणार? काल सगळ्यांची बारशी होती, मला माहिती आहे. भेरवगावामध्ये आम्ही लहान लहान असताना आपण तेवढं राहायचो. पुढच्या वर्षी करावं तुम्ही त्या गावामध्ये. रोशन महाराज येणाऱ्या सगळ्या लोकांना भाकरी, भाकरी इथं भाकरी लोक थापायचे लोक. आपण तेव्हा आम्ही लहान असताना अख्ख्या सगळ्या लोकांना भाकरी आणि ती सांबार. आता जरा थोडा प्रकार बदलला, पण सगळ्या लोकांना द्यायचे लोक. हा आता हे 9वारी वाले करायचे, 6वारी वाले बदल झाला, डायरेक्ट रेडीमेड करून टाकला. काय गावाला तुम्ही तुमचा बघा, आम्ही आमचा बघू. घरी आलेल्या पाहुण्याला आम्ही चहा पाणी देऊ, पण तो आमचा विषय. तुम्ही गावकीने करा, घरी पाहुणे घरी आले नको आमच्या, तिकडे एक सगळ्यांचा करून टाका. हा, पुढच्या वर्षी बघाव सगळ्या बायका इथे तुळी मांडायच्या बरोबर लाईनीमध्ये, आणि सगळ्यांना भाकरी गरम गरम खायला. तुम्ही करा आणि इकडे बोग तो खातात. ते एक दिवस करा ना, काय फरक पडतोय. हा, विठाल विठाला 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 विठाला. हो. तर काय माहितीये का, आपल्या प्रारब्धामध्ये ती गोष्ट असावी लागते, तरच आपल्या मुखामध्ये रामाचं नाम येते. म्हणून तुमच्या प्रारब्धामध्ये आहे ना, आता घ्या. पण समजा हा पुण्य संचय संपला, तुमच्या मुखामध्ये राम नाम येऊ शकत नाही. लक्षात ठेवा माझं वाक्य. तुमचं पुण्य आहे म्हणून तुम्ही या ठिकाणी आलेले आहात. पुण्य संचय संपला की मग कोणी म्हणजे कोण, मला इथे बोलायचा अधिकार नाही. मग कोणी विचारत नाही. पुण्य संचय संपला ना, कोणी विचारत नाही. संच आहे तोपर्यंत रामनाम मुखामध्ये घ्या. म्हणून ह्या 4 गोष्टी, एक म्हणजे काय, नरदेह. 2 म्हणजे काय, इंद्रिय भेटली, आयुष्य भेटली, आणि आपल्या परमार्थ मार्गामध्ये आहोत. ह्या 4 गोष्टी एकत्र झाल्या आणि मग तुकोबरा आहे काय बोलले अभंगाचं प्रथम. आता येची सेवा, 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 आता येची आता हेची जेऊ सवे घेऊ सुधरी. आता ह्या बोलाचा आपला आता अर्थ संपलाय. आता बरोबर अर्धा तास बाकी आहे. फक्त आता या विषयावरती बोललो आपण की आता हेची जेऊ आपण. सवे घेऊ शिदोरी. शिदोरी म्हणजे काय, सवे म्हणजे काय, सवे म्हणजे काय, बरोबर. का होतं माहितीये का, जगद्गुरु तुकोबारे असतील, ज्ञानोबाऱ्यांची तुम्ही ज्ञानेश्वरी उघडली तर 56 भाषेचा केला असे गौरव. तुकोबाऱ्यांच्या अभंगात सुद्धा अनेक असे अक्षर आहेत ना की त्यांचा आपला अर्थ लागत नाही. अनेक भाषा त्याच्यामध्ये आहेत. काय आता हेची जेव, आता आपण हेच जेवायचं. कुठलं तर सवे घेऊ शिदोरी. सवे म्हणजे काय, बरोबर. जेऊ म्हणजे काय, आता हेची, हेच या अक्षरामध्ये
भोजनाची व्यावृत्ती केलेली आहे. ह्याची म्हणजे भोजन नाही बरं का. आपल्या जेवायला काय असतं, जेवणामध्ये आपण काय खातो, जेवणाचे अनेक प्रकार आहेत. जेवणाचे किंवा खाण्याचे अनेक प्रकार आहेत. जेवणापेक्षा आपण खाण्याचे अनेक प्रकार म्हणू. कसं असते, काही खाणं कसं असतं माहितीये काय, ते आपण असं रसयुक्त असतं. उदाहरणार्थ सांगा मला काय, आपलं हे ऊस कसं खातो आपण, चावून खातो, त्याला तर आपण रसयुक्त खाणं आहे, बरोबर की नाही. काही पेय खाणं असतं. पेय म्हणजे काय, पेय म्हणजे काय, हा दूध म्हणलंय मी, दूध असं म्हणजे काय, दूध सरबत असेल तर ते असं पेय खाणं, हा बरोबर की नाही. काही खाणं कसं असतं की ते चावून खावं लागतं, चावून हा. काही कसं असतं, चाटावं लागतं. चटणी कशी आपण चाटून खातो. आईस्क्रीम कळले लगेच. आईस्क्रीम कशी खातो आपण, चाटून. म्हणजे हे खाण्याचे अनेक प्रकार आहेत. आता ह्याची जेऊ या अक्षराबद्दल बोलते मी, हा. आता ह्याची जेऊ सवे घेऊ शिदोरी. सवे म्हणजे काय, बरोबर, घेऊ काय, शिदोरी म्हणजे काय. पूर्वी लोक प्रवास करायला गेले की रुमालामध्ये भाकरी भाजी, आपण आळंदीला गेलो तर आपले वाडवडील भाकरी भाजी घेऊन द्यायचे, कुठे, खाण्याकरता. त्याला शिदोरी म्हणतात. आता घेतो का आपण, खरंच काय पैसे आहेत, हॉटेलला गेला, जेवला, पैसे पण बरोबर नाही, गुगल पे केला, पैसे पोचले. पण तेव्हा लोक शिदोरी न्यायची, बरोबर की नाही. तर तुकोबरायांचं सांगण्याचं असं आहे की आता ह्याची जेऊ आणि सवे घेऊ शिदोरी. आम्ही अशी काही शिदोरी बरोबर घेऊ, आम्ही असं काय जेऊ की त्याची शिदोरी बरोबर घेऊन आम्ही पुढील जन्मामध्ये जाऊ. तेव्हा काय करू ते अभंगात चरण. हरिनामाचा खिचडी काला, 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 प्रेमे मोहिला साधणे. हरिनामाचा खिचडी काला खाण्याकरता हरीच्या नामामध्ये
प्रेम असावं लागतं, बरोबर की नाही? तुम्ही मगाशी म्हणलात का, महाराज म्हणले श्रीराम जय राम जय राम, आपण फक्त म्हणलो श्रीराम जय राम, तसं नाही, त्या नामामध्ये प्रेम ओतावं लागतं, बरोबर की नाही? हा, प्रेम जर असेल ना तरच आपल्याला काळा सेवन करता येईल, प्रेम नसेल तर काळा सेवन करता येत नाही. म्हणून काय सांगितलंय की लावणी शुदंग, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस आवडीन, बरोबर की नाही? हा, आज सगळे हे गायक मंडळी, मृदंग वाचक, कसं होतंय, काल्याचं कीर्तन बोललं ना की अनेक अडचणी असतात, अनेक त्रुटी असतात, हा मंडळ नाही ती मंडळ नाही, पण असा आज एक संगम घडलाय की सगळे आमचे वारकरी मंडळी, आमचे गुरुजी के.जी. अण्णा, कृष्ण महाराज, भाऊजी, आमचे मामा, सगळे ही मंडळी, सगळी रती महाराज मंडळी एकाच व्यासपीठावरती भेटली, काल भेटली, अशी पण आज पण भेटली. त्याच्यामुळे कसं होतंय की लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, पण त्याच्यामध्ये काय माहितीये काय, दुधात साखर आणि म्हणतो ना सोन्याहून पिवळं, म्हणजे आमचे दिनेश महाराज, हा, ते म्हणजे आज सगळं त्यांनी युट्यूबवर लाईव्ह पण केलं काल, आज पण चालू, म्हणजे हे एक म्हणतो ना आपण एक दुधात साखर पडावी असा एक दुग्ध शर्करा योग घडून आला, सगळं मिळून आलं. म्हणून हा चांगल्या प्रकारे की लावणी मृदंग टाळ घोष सेवू ब्रह्मरस आवडीन विठाल विठाला 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 हो. हरिनामाचा खिचडी काला, त्याच्यामध्ये त्याच्याकरता नामामध्ये प्रेम असावं लागतं. प्रेमे मोहिला साधने, प्रेमे मोहिला साधने, ह्या ओळीचा अर्थ असा आहे की जे हरिनाम जे आहे, जो काला आहे, तो प्रेमाने सेवन कराल म्हणजे प्रेमे मोहिला साधने, बरोबर की नाही? हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला साधने. पण हा काला सेवन करताना आपण कसं खायचंय, असं पटपट पटपट खाऊन टाकायचा. मग काय होतंय, आपण खाल्ल्यानंतर आपल्याला काय होतंय, उचकी लागते, उचकी. आपण काय बोलतो, बाबा सावकाश खा, चवी चवीने खा, दमादमाने खा, 32 वेळा तरी चाव. हा, म्हणून काय सांगितलंय की चवी चवी घेऊ घास, हे अभंगात चवे चवे घेऊ घास, चवे चवी घेऊ घास, चवी चवी घेऊ घास, चवी चवी घेऊ घास, चवे चवी घेऊ घास, चवे चवी घेऊ घास, चवी चवी घेऊ घास, चवी चवी घेऊ घास. ब्रह्मरस आवडी, ब्रह्मरस आवडी, हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला, ब्रह्मरस आवडी, ब्रह्मरस आवडी, हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला. चवी चवी घेऊ घास ब्रह्मरस आवडी. तुम्ही चवी चवीने खाल ना, तुम्हाला खायला गोड वाटते, बरोबर की नाही? आयुष्य पण जगताना जगायचं कसं, चवी चवीने जगायचं. काही लोक बाईक चालवतात, गिअर टाकला डायरेक्ट 4था गिअर वेगामध्ये, काय होतं कुठेतरी जगा पण कसे आनंद घेत, झाडं वेळे बघत जायचं. म्हणजे आपण चवी चवीने घ्यायचा आयुष्य जगताना. मग कसं आहे, चवी चवी घेऊ घास ब्रह्मरस आवडी, त्यातच खरी आवड आहे, त्यातच खरा ब्रह्मरस आहे, बरोबर की नाही? पण हा ब्रह्म जर आपण सेवन केला तर काय होतंय, तुका आपण दमादमाने केला ना तर आपल्याला हे गोड लागते. हे अभंगाचं शेवटचे चरण. तुका म्हणे गोड लागे, तुका म्हणे गोड लागे, तुका म्हणे गोड लागे,
काला हरिनामाचा खिचडी काला होते मागे रसना होत मागे रसना हरिनामाचा खिचडी काला हरिनामाचा खिचडी काला प्रेम मोगीला साधने प्रेम मोगीला साधने हरिनामाचा खिचडी काला हरिनामाचा खिचडी काला प्रेम मोहिले साधने प्रेम मोहिले साधने हरिनामाचा खिचडी काला हरिनामाचा खिचडी काला अरे तो का म्हणे गोड लागे तो हे मागे रसना हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने विठोबा रघुमाये रघुमा जय जय विठोबा रघुमाये रघुमाई विठोबा रखुमाई विठोबा रघुमाई विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई कुंडली करले हरि विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत तुकाराम विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई बोलवतो मी, का काळजी करू नका, मी तुमचाच आहे. हा ते ठेवून जा फक्त. हा. काय झालं माहिती तेव्हा, अरे पापी जे फक्त अभक्त जे माजले धरणीचे झाले ओझेताचे दिधला असे त्रासे ऋषी मुनी सर्वा न पूजिती देवा कोणी एक राही येले यज्ञ मोडिले कीर्तन पळाले ब्राह्मण दैत्या बेणे बुडविला धर्म अधर्म झाला फार सोसविना भार मज आता देव इंद्र बरोबर शिव निघाले सगळे शिराबदिस निघाले सर्व शिराबदिस. आणि शेवटला काय झालंय, नामदेव महाराज सांगितलंय की नामा म्हणे आता करतील स्तुती अवसान चित्ती परिसावे. तुम्ही आता नामदेव महाराज म्हणतात की आता ते देवाची प्रार्थना करतील का, तर पृथ्वीवरती दैत्य फार माजलेले आहेत. आणि त्यांनी काय केलेलं आहे की त्याने राही येले यज्ञ, लक्ष माझ्याकडे द्या, राही येले यज्ञ मोडिले कीर्तन, यज्ञ पण राहिले कीर्तन पण त्याने मोडली. कुणी कुणी कीर्तन मोडली? दैत्यानी. कधी? त्या युगामध्ये. राही येले यज्ञ मोडिले कीर्तन पळाले ब्राह्मण दैत्यावेणी. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाई. वत्सरूपी पृथ्वी म्हणजे कायच्या रूपामध्ये? पृथ्वी. वत्सरूपी पृथ्वी
ब्रह्म्यापाशी जाये, नेत्री वाहे तोये सांगत असे. डोळ्यातला अश्रू काढून तिने देवाला सांगितलं. काय सांगितलं? की बुडविला धर्म, अधर्म झाला सोसवेना भार. मग आता मला भार सोसवत नाहीये, अधर्म माजलाय, तुम्ही काहीतरी करा. मग काय? इंद्रदेव, ब्रह्मदेव आणि शिव हे सगळे कुठे निघाले? शिराब्दीस, ज्या ठिकाणी भगवान विष्णू पहुडले आहेत त्या ठिकाणी निघाले. आणि त्यांनी मग काय की नामा म्हणे आता करतील स्तुती. त्याने स्तुती केली देवाची. काय की देवा श्री आनंदा मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगत व्यापका जनार्दना आनंद घना अविनाशा स्तुती केली. देवा तुम्ही आता काहीतरी करा, तुम्ही यातना आम्हाला बाहेर काढा. कोण सांगतंय? कोण सांगतंय? कोण सांगतंय? कोण सांगतंय? लक्ष कुठे आहे? पृथ्वी सांगते देवाला की यातना आता मला यातना बाहेर काढ. त्या पृथ्वीवरती फार झालं ओझ. मग देवाने त्यावेळेस का आला? आकाशाची वाणी सांगे सकळाचे, आकाशाची वाणी सांगे सकळाचे, आकाशाची वाणी सांगे सकळाचे, आकाशाची वाणी सांगे सकळाचे. तळमळ मानाचे करून तळमळ मानसी करू नका, तळमळ मानसी करू नका. देवकीच्या गर्भा येईल भगवान टाळे, देवकीच्या गर्भा येईल भगवान, देवकीच्या गर्भा येईल भगवान, देवकीच्या गर्भा येईल भगवान. रक्षील ब्राह्मण गायी भक्त, रक्षील ब्राह्मण गायी भक्त, रक्षील ब्राह्मण गायी भक्त. हो, देवाने काय सांगितलंय की आकाशाची वाणी सांगे सकळासी. तळमळ, तुम्ही मनात काय तळमळ ठेवू नका. देवकीच्या गर्भामध्ये भगवंत येणार, तुम्ही काय काळजी करायचं नाही. तो दैत्यांनाही मारेल आणि सगळीकडे आनंद पसरवेल. काय तुम्ही काळजी करू नका. आणि काय सांगितलंय की मी त्या ठिकाणी जाईल, पण तुम्ही काय समग्र यादव व्हा रे. तुम्ही सगळे यादव व्हा. म्हणजे कुणाची माझी सवंगडी माझी व्हा. आणि जाऊन राहायला कुठे राहा? भैरवगावामध्ये. कुठे? गोकुळात जा आणि वारे समग्र तुम्ही यादव, तुम्ही सगळं समग्र व्हा. मी मागून येतो, मी तिकडे येतोच तुम्ही मागून. आणि देव अवतार घ्यायला निघाले. पण देवाला प्रश्न काय पडला? देव म्हणले काय? शेषाप्रती बोले लक्ष्मीचा तो वर, चला अवतार घेऊ आता. देव असे एकटीकडे जात नाही कुठेही. कळलं काय? राजा माणूस, राणी जाते एकटी बाहेर. आपण घरात बाहेर पडताना किती लोक असतात बरोबर? हा, लग्नाला गेलो, आता तुम्ही कीर्तनाला आलं तर एकटी बाहेर पडते काय? ते बाहेर पडताना दोघी त्यांना घेऊन बाहेर पडणार. हा, तसा की देव काय म्हणले? शेषाप्रती बोले लक्ष्मीचा तो वर, चला अवतार घेऊ आता. पृथ्वीवरी दैत्य मातले ते फार, गाराने सुरवर सांगू लागे. भगवंत शेष काय म्हणले की शेष म्हणे मज शम झाले पार, या लागी अवतार मी न घ्यायची. शेष काय म्हणले? मी आता काय अवतार घेणार नाही. त्याला कारण असं आहे, राम अवतारे मी झालो लक्ष्मण, सेविले अरण्य तुझे सवे. राम अवतारामध्ये मी लक्ष्मण झालो, भगवान शेष म्हणले. आणि त्यावेळेस 14 वर्ष मी काय केला? उपवास केला. लक्ष्मण म्हणलेले, शेष म्हणले की 14 वर्ष मी उपवास केला. 14 वर्षावरी केले उपोषण. आपण जाणता प्रत्यक्ष, आपण जाणता मी उपोषण केलं. नामा असं काय आलं की नामा म्हणे असे हसे धनीधर, की देव हसायला लागले त्याचं बोलणं. आता आपण काय करायचं? मग देवाने त्याला उत्तर काय दिलं ऐका. मागे जन्मामध्ये तू, पूर्वी तू अनुज झालासे कनिष्ठ, सोसलेशे कष्ट पदसभे. तू माझ्या करता लहान भाऊ झालास, पण तू आता काय कर? तू आता मोठा हो. तू आता देव बलराम देव हो आणि तू मोठा हो आणि जाऊन अवतार घे. तुझ्या मागोमाग मी येतो. म्हणून रोहिणीच्या उदरी बलिभद्र आले तिकडे त्या ठिकाणी. आता पटपट सांगतो. आणि भगवंतांनी नंतर मग असा अवतार घेतला. दशरथे मारिला तोची होता मास, वर्षा ऋतू असे कृष्ण पक्ष, वसुनामती ती बुधवार असे. रात्री 12 वाजता भगवंतांनी जन्म घेतला. कुठे? मथुरेत जन्म घेतला. आणि मग बंदीखान्यामध्ये असताना काय की त्याला मग त्याचे पिता त्याला घेऊन निघाले आणि त्यांनी कुठे नेलेला आहे? गोकुळामध्ये नेलेला आहे. आणि काय सांगितलं त्या अभंगामध्ये? नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मदने गोकुळाला,
ठेवे आणि येते मज ठेवे आणि येते आनंदाच्या अय, नंदाच्या घराला मजनेही गोकुळाला मला माया उपजली तेथे मजने आणि येथे. हा, नंदाच्या घराला मजनेही गोकुळाला. पण त्या ठिकाणी भगवंताला घेऊन गेलेले आहेत. मग भगवंताने अनेक खोड्या केल्या. तर सगळं सांगायला गेलो तर आपल्याला खूप वेळ लागेल. एखादी फक्त खोडी पण बघूया आणि हे करूया. डायरेक्ट आपण आता जाऊ कुठे? गाय बी सोडू, सगळ्या सोडून द्यायच्या. डायरेक्ट जायचं कुठं आपण? हा, विठाल विठाल विठ्ठल 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 आता डायरेक्ट आपण काला करायला जायचं. त्या ठिकाणी गेले. फक्त तुम्ही आता ऐका, तो प्रसंग तेव्हा कसा होता तुम्ही डोक्यामध्ये फक्त विचार करा की तो प्रसंग कसा असेल. आता हे सगळं सोडून द्या, ही झाडं हे सगळं सोडून द्या तुम्ही आणि विचार करा गोकुळाचा. गोकुळ कसं असेल हो? अशी डांबरीचे रस्ते नव्हते. हा, असा गोकुळाच्या बाजूने असा एक तटबंदी होती. तटबंदी, 2 मुख्य द्वार होते. गोकुळात आपण एंट्री केली ना तर प्रत्येकाच्या घराच्या समोर गुरं बांधण्याकरता दावणी असे दावणी. हा, ज्याच्याकडे खूप गुरं, खूप गायी असतील ना, खूप श्रीमंत. आणि आता उलट झालं, त्याच्याकडे काहीच गुरु नाही. हा श्रीमंत माणूस आहे. जो गुरु आहे तो माणूस गुंतलाय, बरोबर की नाही? तर अशी बांधण्याकरता अशी व्यवस्था होती. सगळ्यात मधोमध नंदाचं घर. फक्त तुम्ही लक्षात घ्या. आणि सगळं झालं, जन्म झालाय, सगळं अनेक गोष्टी झाल्या. आणि भगवंत जंगलामध्ये गाई राखण्याकरता गेलेले आहेत. आणि त्यांना आता भूक लागलेली आहे. आणि त्यांनी त्या ठिकाणी सगळे लोक बसलेले आहेत. भगवंत आहे, सगळे गोपाळ आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. त्यांनी काला कसा खाल्ला असेल? एक विचार करा. त्या मुलाने घरून काय नेलं असेल आपल्या याच्यामध्ये बांधून? मुलं गाई चालण्याकरता जंगलामध्ये गेली. हा, त्यांनी काय नेलं असेल? तर भाकरी, चटणी आणि ताक. कशामध्ये? बाटलीमध्ये. तेव्हा बाटल्या होत्या काय? हा, माठामध्ये, बरोबर की नाही? घेऊन गेले. पण तिकडे जेवायला ताट नाही. मग काय काढली? केळीची पानं, सागाची पानं काढली, अशी हंतरली सगळी. हा, सगळे पोरं भगवंताने सांगितलं बघा सगळ्यांनी आता आपला काळा बाहेर काढा, आपलं जेवण काढा आणि मिक्स करा. पण त्या ठिकाणी मोठं झाड होतं, झाड. आणि झाडाच्या मधोमध्ये सगळे बसलेले आहेत. आणि सगळ्यांनी मग काय केलं? अशी पंगत मारली गोलच्या गोल. आणि सगळ्यांनी आपल्या भाकरी टाकल्या. अनेक पोरं, पेंद्या, सुदामा, वाकड्या, अशा अनेक पोरं होती. अनेक कुटुंब, अख्खा गावच्या गाव, किती लोक असतील. मग त्या ठिकाणी त्यांनी त्या सगळ्या सोडलेल्या आहेत. आणि सगळ्यांचं जेवण एकत्र केलं. बघा मजा काय असतील. कुणाची भाजी पनीरची असेल, हा, कुणाची फ्लावर असेल, कोण मटार असेल. हा, अनेक पदार्थ, कुणी तूप आणलं होतं. सगळं एकत्र केले त्यांनी आणि खायला सुरुवात केली. पोरं ती अशी खातात काय? हा खाते, तो त्याला भरवते, तो त्याला हे फेकून मारते, तो ह्याला फेकून मारतोय. यांचा आनंद चाललाय. आनंद काय चाललाय? आनंद. त्यांचा एवढा आनंद ना की खाली पडलेलं कोण खाते, खाली पडलेलं कोण फेकून पण देते. सगळं असा त्यांनी डाव मांडलेला आहे. पण काय झालं माहितीये काय? तुका म्हणे काला कोठे आबेद देखिला. त्यांचा आनंद वरती देवाना बघवला नाही. देव म्हणले अरे ह्यांचा एवढा आनंद चाललाय, हा, आणि हा दुर्लभ काला आम्हाला खायला मिळत नाही, असं का? त्या ठिकाणी ब्रह्मदेवाला शंका उत्पन्न झाली की अरे हा भगवान श्रीकृष्ण स्वतःला देव समजतो, देव आहे, नक्की देवच आहे काय? मोठी लोक कधी लहान लोकांबरोबर खातात काय? कधी श्रीमंत बाई असेल, एखादा श्रीमंत माणूस असेल, तो कधी खातो काय गरीबाच्या बरोबर? गरीबाच्या घरी चहा कधी पितो काय तो? हा देवांचा देव भगवान श्रीकृष्ण, ज्याने हे जगत निर्माण केलं, आणि हा गोपाळांच्या काल शंभड्या पोरांबरोबर हा देव खातोय.
हा, त्याच्या पुढची तुम्हाला गोष्ट सांगतो मी, की भगवंत त्यांच्या मुखातलं काढून घ्यायचा, आपल्या मुखातलं त्यांना घालायचा. असा भगवंत तिथं. देव म्हणले, अरे हा असं करतो नक्की देवच आहे का? त्या म्हणले, हा भगवान श्रीकृष्ण काय देव नाहीये. पण तिने काय केलं माहितीये काय? ब्रह्मदेवानी आला तिथून आणि म्हणले, याची गाई गुरं सगळं आपण गायब करायचं. मग त्यांनी सगळं गायब केलं आणि एका गुहेत नेऊन ठेवलं. आणि मग भगवंतावर डाव आला. तुका म्हणे डाई डावे वळत्या मागे गाई. भगवान श्रीकृष्णावर डाव आला. कसला? गाई गोळा. त्यावेळेस कसं होतं, अशी प्रत्येकाची पाळी होती. सोमवारी तू, मंगळवारी तू, असे प्रत्येकाने जायच्या आणि गाई गोळा करून त्या ठिकाणी आणायच्या. हा, तर भगवान श्रीकृष्णावर डाव आला. भगवान श्रीकृष्ण गायी आणण्याकरता गेले. अरे गायी आहेत कुठे? गायी नाही, म्हशी नाहीत, काय नाही, गेल्या कुठे? मग देवाने जाणलं की हा काम फक्त ब्रह्मदेव करू शकतो. मग देवाने काय केलं माहितीये काय? आपल्या मायेने पुन्हा त्या सगळ्या गायी ते सगळं निर्माण केलं आणि त्या घेऊन आला आणि घरी घेऊन गेला. घरी प्रत्येकाच्या घरी गायी गेल्या. त्या गायींना दूध फार गोड. गायींची वागणूक पण बदलली, एकदम शांत गायी. म्हणजे सगळ्यांच्या घरोघरी आनंद गेला. का तर साक्षात भगवंत त्या प्रत्येकाच्या मध्ये भगवंत होता. सगळ्या गोकुळात आनंद वावरायला लागला. ब्रह्मदेवाला प्रश्न पडला, अरे जर मी यांच्या गायी लपवल्यात तर हा घेऊन गेलाय कुणाला? मग ब्रह्मदेव पुन्हा आले आणि त्या गुहेत जाऊन बघितलं तर तिकडे पण गायी आहेत आणि बाहेर पण गायी आहेत. तेव्हा ब्रह्मदेवाला कळलं की हा साक्षात भगवंताचा अवतार आहे. हा, म्हणून सगळ्यांनी त्या जोरामध्ये बोलायचंय, बोला गोपाळ कृष्ण महाराज की जय, प्रभू रामचंद्र की जय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. 2-3 लोक या, 2-3 या. हे बघा पोरांनो, अण्णा मागे वा, हे उठला. ए पोरांनो, ऐकलत काय? आता अशी जी लावायची काय? नाही बोललीत ना, उठवणार नाही कुणाला. अण्णाचा पेटी मागवा. या 2-3 लोक या, वर कोण चढणार आहे? सगळ्यात कोण आहे? सगळ्यात वरती कोण आहे? थांबा, माझ्याकडे फॉर्म्युला आहे. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100. हा बरोबर. चला. शिंके लावेले दुरे, शिंके लावेले दुरे, होतो तिघांचे मी बरे, होतो तिघांचे मी बरे, तुम्ही वारे दोईकडे, मुका पसरगडे, मुका पसरगडे, दारा वाटिच्या दारा चारे चार, तुम्ही वारे दोईकडे, मुका पसरगडे, मुका पसर, तुका म्हणे अभिजय
कडे मुख पंडित झाला कृष्ण म्हणली अवलाद देवदास वासुलिया ब्रह्मादिका उत्तम लोकाचा ताला मातुरी कामिका वैष्णवनिका कामने भूमंडले आम्ही भले काला मातुरी कामिका वैष्णवनिका सब्रमा जय विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी करता करता गुरुवे गुरुवे कंठी दळके उठा उठा मंगळमूर्ती दर्शन मात्रे कामना पूर्ती मंदिरामध्ये लक्ष द्या सर्व गौरी कुमरा चंद्राची बोटे कुंकुमेश्वरा हिरे शोभतो बरा प्रणगणतेनो भोरे चरणी गागर्या जय देव जय मंगळमूर्ती हो श्री मंगळमूर्ती दर्शन मात्रे कामना पूर्ती लंबोदर पीतांबर परिवर वंदना सरसोड वक्र शुभ्रती नयना माता वटपाये सतर संकटी पावावे निर्वाय रक्षावे सुरवंदना जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मूर्ती जय देव योगे आचार्य सर्वरूपा महावीर पुराय दिव्य शोभा कुंडली ब्रह्मादेका चरणी माय पांडुरंगा हरि पांडुरंगा रखमाय वंदनाई जावे गुरुदा तुलसी माला कमी करा लाटे देव नित्य ते बेटी करदा हनुमंत जय देव जय पांडुरंगा हरि पांडुरंगा रखमाई वल्लभाई चावल्लभा पावे जुवला आषाढी कार्तिकी भक्त जनेती हो साधू जनेती लवलवती विक्राळ ब्रह्मांडे माळा विषय कंठ काळ त्रिनेत्री ज्वाळा लावण्य सुंदर मस्तकी बाळा तेथून या जळ निर्मळ वाये धुळधुळा जय देव जय शिव शंकरा हो स्वामी शंकरा आरती हो वाळू आरती हो वाळू कर्पूर गौरा कर्पूर गौरा भौरा देवी शाळा अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा विभूतीचे उजळा शिवकंठ देवा ऐसा शंकर शोभे वनवाडला जय देव जय शिव शंकरा हो स्वामी शंकरा आरती हो वाळू आरती हो वाळू उत्तर गुरुगौरा जय देव दैवी दैत्य सागर मंथन पैकेले तामाने अवधूत हरण सापडले हे तो आसुमान प्रसन्न केले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय शिव शंकरा हो स्वामी शंकरा आरती हो वाळू आरती
शंकरपुर गौरा जय देव जय व्याजा परवडे मारा सुंदर मैदारी पंचानन मनमोहन भव सुखकारी षटकोटीचे बीज वाचे उच्चारी रघुटी लखनामदासरी जय देव जय शिव शंकरा हो स्वामी शंकरा आरती ओ वाळू तुझघरपुर गौरा जय देव जय दुर्गे दुर्गट भारी दुर्गविन संसारी अनाथनाचे अंबे करुणासारी वारी वारी जन्म मरणाती वारी हारी पडलो आता संकट निवारी जय देवी महिषासुर मदनी सर्व ईश्वर वंदे तारक संजीवनी देव जय त्रिभुवनी माता तुझाई से नाही तारी समले परंतु ना बोलवे काही साई वाद करता पडलो वाई ते तू भक्ता लागे पावसी लवलाई जय देवी महिषासुर मदनी सर्व ईश्वर वंदे तारक संजीवनी जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होते हिताचा क्लेशापासून सोडी भवमाशा अंबे वाचो गुणगुण विलासा नरहरि झाला पदकं चललेशा जय देवी महिषासुर मदनी ईश्वर वरद तारक संजीवनी जय देवी हे आरती गणराजा महाकैवल्य सेवक साधु संत मानव माझा आरती गणराजा अवतार पांडुरंग नाव देवी आरती गणराजा महाकैवल्य सेवक साधु संत मनोवेदना माझा आरती गणराजा प्रभुया बोले केले राम चरण केले आरती गणराजा महाकैवल्यतेचा सेवक साधु संत मनोवेदना माझा आरती गणराजा आरती वाय दाखव्या आरती तुकाराम राघवे सागरा मंगळशैले आरती स्वामी सद्गुरु नामा सविता वाय दाखव्या आरती तुकाराम तुका तुलने से ब्रह्मा तुकासे आले मनोनिया रामेश्वरी चरणे टंकबद्ध केले आरती तुकाराम स्वामी सद्गुरु नामा सचिदानंद मूर्ती आरती तुकाराम गाले गणवाले चरण प्रेम आले गणाने पूजन भावे विठ्ठल रखमाय रखमा विठ्ठल हेच व्हावी माझी आस जन्मोजन्मी दास पंढरीचा वार करी वारी सुगुणे दियारी संत संग सर्व काळ खंड प्रेमाचा कल्लोळ पंढरीचा वार करी वारी सुगुणे चंद्रभागे स्नान तुका मागेची दान पंढरीचा वार करीची बाधा नो कवणे काळी ही संत मंडळी सुखी असो मागणे ग तुझ प्रती आहे देशील तरी पाहे पांडुरंगा या संतांची निर्वेच मध्ये काही मागो देव तुका म्हणे आता उदार तोय मज ठेवी पाय संतांची संतांची मज दे आणि काय मागो देवा ज्ञानदेव तुका